नाशिकच्या बंधुबाबा अशोक खरातने ज्या महिलांची फसवणूक केली त्या संपूर्ण प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरलेच आपल्याला पाहायला मिळालं। आज न्यायालयात सुनावणी पार पडली। त्याच्यानंतर 29 मार्चपर्यंत याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र अशोक खरात जो आहे तो स्वतः ज्योतिषी असल्याचं सांगून त्याने अनेक महिलांना जे आहे ते स्वतःच्या जाळ्यात ओढलं आणि त्याच्यानंतर अनेक महिलांचे त्याने लैंगिक छळ केल्याचा आरोप त्याच्यावरती झालेला आहे। आता या सगळ्यात बघायला गेलं तर समाजामध्ये ज्योतिष शास्त्र जे आहे त्याच्याबद्दल देखील उलटसुलट चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामुळेच ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी देखील या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो निषेध नोंदवलेला आहे। काही ठराविक लोकांमुळे किंवा अशा काही नराधमांमुळे ज्योतिषशास्त्र जे आहे ते नाहक बदनाम होत असल्याचं खंत ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे सुरुवातीलाच ते नेमकं काय म्हणतायत, का खंत व्यक्त केलेली आहे, कशा प्रकारची मागणी करतायत पाहूयात। अशोक खरात यांना ज्योतिषी समजणं ही एक मोठी चूक आहे। ज्योतिष हे शास्त्र आहे आणि ते अतिशय प्राचीन आहे आणि ज्योतिषशास्त्र शिकण्याकरता, समजण्याकरता, कळण्याकरता त्या व्यक्तीकडे कुशाग्र अशी बुद्धी पाहिजे। हे अख्खं बौद्धिक शास्त्र आहे आणि अशोक खरात यांच्यासारखे उथळ लोक या शास्त्राच्या आसपास पण येऊ शकत नाहीत। तर त्यामुळे ज्यावेळी काही लोक अशोक खरात आणि आमच्यासारखे प्रामाणिक ज्योतिषी यांची तुलना करतात किंवा आमच्यावर संशयाची सुई फिरवतात तर तेव्हा आम्हाला फार दुःख होतं। एक गोष्ट सांगतो, ज्योतिषाला फक्त तुमचं नाव, जन्मतारीख, जन्मस्थान आणि जन्मवेळ या 4 गोष्टी समजल्या तरी खूप असतं। मी कित्येक लोकांना फोनवरून कन्सल्टिंग करतो। मी त्यांना कधीही बघितलेलं नसतं आयुष्यामध्ये आणि परत मी त्यांना बघणार पण नसतो, पण तरी पण फक्त ह्या 4 गोष्टींच्या आधारावरती त्यांचं व्यवस्थित ज्योतिष मी त्या सांगितलेलं आहे, सांगत राहीन। तर त्यामुळे फिजिकल कॉन्टॅक्ट किंवा समोर याची काहीही गरज नसते या शास्त्रामध्ये। तर त्यामुळे कृपया अशोक खरातसारखे लोक आणि प्रामाणिक ज्योतिषी यांची तुलना करू नका। धन्यवाद। ज्योतिषशास्त्र हे एक प्राचीन आणि अभ्यासपूर्ण शास्त्र आहे। मात्र अशा काही बंधुबाबांमुळे या ज्योतिषशास्त्राची नाहक बदनामी जी आहे ती समाजामध्ये होत असल्याची खंत या ज्योतिष अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे। तसंच असे काही शास्त्र जे आहे त्याचा चुकीचा वापर काही लोक करतात आणि तसंच अनेक लोकांची फसवणूक, त्यांचा छळ, तसंच या ज्योतिषशास्त्राचा आणि शरीराचा काहीही संबंध नाही आहे। म्हणजेच जेव्हा आपण ज्योतिषशास्त्र वगैरे जेव्हा काही गोष्टी असतात तेव्हा प्रत्यक्ष कुठलाही स्पर्श वगैरे जो असतो तो त्याचा काहीही संबंध नसतो असं मत देखील त्यांनी व्यक्त केलेलं आहे। तरी देखील असे प्रकार जे आहेत ते घडत असतात। त्याच्यामुळे या अशा लोकांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। असे जे नाहक बदनामी जे इतर ज्योतिष अभ्यासक असेल, ज्योतिषशास्त्राविषयी जे करतात त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ज्योतिष अभ्यासकांकडून करण्यात येते। मात्र या सगळ्यात बघायला गेलं तरी आता तरी कुठे जे शिक्षित लोक आहेत, म्हणजेच अशिक्षित जे असतात ते अशा प्रकाराला बळी पडतात असं आपण बघतो। मात्र शिक्षित जे लोक आहेत किंवा राजकारणी आहेत त्यांनी देखील यातून चांगलाच धडा घेतला पाहिजे किंवा घेतला असेल अशी अपेक्षा आपण आता व्यक्त करूयात। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।